जागतिक पर्यावरण दिन झाला त्यानिमित्त पुन्हा गाडगिळ आणि सन्स लिमिटेडतर्फे या ठिकाणी कसं वृक्षारोपण करायचं ठरवलं की जिथं वृक्षाचं जतन केलं जाईल. आणि पंढरपुरातील प्रतिथयश रघुकुल सोसायटीचे सदस्य बंटी कोलवार त्यांनी आम्हाला वृक्षारोपण करण्यासाठी मदत केली आणि काही जागेची निवड करून या जागी जे वृक्ष लावा अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे वरद आणि सृष्टी पडवे त्यांचं एक इको फाउंडेशन आहे. आपण जे काही 1-9-10 वृक्ष लावले इथं ती वृक्ष स्वतः वरद आणि सृष्टी या दोघांनी बीज अंकुरपासून ते रोप वाढेपर्यंतची त्यांनी जतन केलेली ही रोपं आहेत. त्यामुळे ही निश्चित भविष्यामध्ये सावलीदायी आणि फलदायी होणारच आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. पण खास विशेष म्हणजे फुल म्हणजे बी रुजवून त्याचा अंकुर फुटून त्याचा रोप करण्याचं ही जी प्रोसेस असते ती खूप म्हणजे काय म्हणतात त्याला आपण ती विचारही करू शकत नाही. अगदी लहान मुलाचं जसं आपण जतन करत असतो तसं ते बीज जतन करून वाढवावं लागतं आणि त्यांचं ते लेकरू त्यांनी आज आपल्या ताब्यात मोठं करण्यासाठी दिलेलं आहे. त्याबद्दल वरद सृष्टी फाउंडेशनचे वरद बडवे, त्यांचे वडील विवेक बडवे आणि सृष्टी बडवे आज शाळा असल्यामुळं आली नाही आहे, तिचं आपण पुन्हा गाडगिळ आणि संस्थेतर्फे खूप खूप धन्यवाद मानतो. यापुढे त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावं अशी मी आमच्या संस्थेतर्फे विनंती करतो. जय गुडे. 4 दिवसापूर्वी मतदान बघा सर आमच्याकडे आले होते. ते आमचे मित्र आहेत, गुरुबंधू आहेत. त्यांच्याबद्दल काय बोला आम्ही आता काय बोलते ते. त्यांनी विनंती केली की तुमच्या सोसायटीत कुठे जागा आहे का. मग आम्ही सांगितलं रघुकुल सोसायटी राम मंदिर आहे, पवित्र स्थान आहे, असं काही तुम्ही लावा कुठे लावता. मग त्यांनी आणि विवेक बडवे म्हणजे त्या दोघांच्या वरद आणि सृष्टी फाउंडेशन इको फाउंडेशन ह्या दोघांनी मिळून जे मंदिराला लोकांना पोषक आहेत, जमिनीला पोषक आहेत असे छान छान वृक्ष इथे लावले की जेणेकरून त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा. तर तुळस आली, फुलं आले, फळं आले, असे संदेश त्यांनी सगळे वृक्ष लावले. आणि माहीत आणि एवढी विनंती आहे की आम्ही जागा दिली बरोबर आहे, त्यांनी वृक्षारोपण केलं बरोबर आहे, पण तुम्ही 15 वर्षाला महिन्याला एक सचिन करा की बाबा कसं आहे काय आहे. आता ही वरद आणि सृष्टीमध्ये हे लहान लेकरं आहेत, पण त्यांना निसर्गाच्या सानिध्यात कसं रमायचं हे ससपुढं जमत नाही मित्रांचं. आणि ही आवड त्यांना जी निर्माण झालेली आहे ती वृत्ती निर्माण झाली आहे, खूप चांगली आहे. तर तुमच्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा. जो सगळा स्टाफ आहे तो सगळा उत्साही दिसला, त्यामुळे आम्ही आनंद झाला. त्यामुळे सगळ्या स्टाफला पण आमचे धन्यवाद आणि तुमच्या वगैरे शुभेच्छा. जय गुरु. साहेब कोण आणि कर्मचारी कोणी असेल तिला जाणवलंच नाही. साफसफाई आणि मी आधी काही गोष्टी करत होतो. साफसफाई झाली, मंदिर वृक्षारोपण झालं, एक आनंदी वातावरण इथं निर्माण झालं. या आता एक कुटुंब झालेलं आहोत वर्षी इको फाउंडेशन आणि आपलं PNG सन्स. इथं परत आपण चेकिंग करू झाडं लावायचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे. तसेच आपण आपल्या इथं पर्यावरणाचं जे समतोल राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक वापरू नका आणि मंदिर परिसर आपले स्वच्छ पवित्र ठेवा याच्या निमित्त आपण इथं आपण एक छोटासा बोर्ड पण लावू जनजागृतीसाठी. आणि वरद सृष्टी इको फाउंडेशनतर्फे आभार मानतो सर्व स्टाफचा.